नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच मॉस बघा त्यातला एक टाइप मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ चायनल म्हणजे सी सेक्शन. बघा त्यातलं एक एक्झाम्पल, अ चायनल सेक्शन हॅज अ फॉलोइंग डायमेन्शन. बघा आपल्याला फ्लेंज दिलेली ती आहे 50 मिलीमीटर बाय 10 मिलीमीटर. ओव्हरऑल डेप्थ तुमच्याकडे जी आहे ती आहे 200 मिलीमीटर आणि त्यातली जी काही थिकनेस जी आहे ती डेप्थची ती आपल्याकडे आहे 10 मिलीमीटर. बघा समजा आपण एक सी सेक्शन काढून घेऊ. बघा असं एक सी सेक्शन काढा. बघा याच्या डायमेन्शन मध्ये आपण इथे असं लागलं असेल तर क्लोज करून घ्या. बघा याला म्हणा फिगर 1, या आहे फिगर 2 आणि ही 3. बघा याला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केले. याच्यातली फ्लेंज बघा ही आहे 50 मिलीमीटर बाय 10 मिलीमीटर. खालची सुद्धा जी फ्लेंज आहे ती सुद्धा आहे 50 मिलीमीटर बाय 10 मिलीमीटर. बघा ओव्हरऑल डेप्थ तुम्हाला जी दिली ती आपल्याकडे आहे 200 मिलीमीटर. बघा ओव्हरऑल डेप्थ आलं लक्षात. मग आता ही जी उभा बघा इथे आपल्याला व्हर्टिकल जो रेक्टेंगल दिसतोय त्याची समजा आपण डेप्थ जर काढायला गेलं लक्षात घ्या इकडचा हा 10 आणि हा 10 म्हणजे 20. मग 200 मायनस 20 जर केलं तर फक्त आपली ही जी मधली वेब आहे ती आहे आपल्याकडे 180 मिलीमीटर आणि यातली जी काही थिकनेस तुम्हाला दिली आहे ती आहे आपल्याकडे 10 मिलीमीटर. आणि लक्षात बघा आता आपण अशा पद्धतीने काय करू, पहिले एरिया 1 फाइंड आउट करून घेऊ. बघा इथं एरिया 1 आणि एरिया 3 दोघांचे डायमेन्शन बघा, दोन्ही फ्लेंजचे डायमेन्शन आपल्याकडे सेम आहे म्हणजे A1 आणि A3 काय निघणार बघा 50 into 10 म्हणजेच 500 मिलीमीटर स्क्वेअर. त्यानंतर बघा A2 मध्ये विचार करा. बघा हा 180 त्याला इंटू 10 म्हणजे हा झाला 1800 मिलीमीटर स्क्वेअर. म्हणजे बघा अशा पद्धतीने आपण A1, A2 आणि A3 इथे फाइंड आउट केलं. त्यानंतर बघा टोटल एरिया आपण इथे फाइंड आउट करू. टोटल एरिया म्हणजे काय A1 प्लस A2 प्लस A3. बघा A1 ची व्हॅल्यू 500 प्लस A2 ची व्हॅल्यू 1800 आणि इथे पुन्हा बघा A3 ची व्हॅल्यू 500. लक्षात घ्या इथे 500 प्लस 1800 प्लस 500 म्हणजे ही टोटल व्हॅल्यू आपल्याकडे येते 2800 मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण टोटल एरिया इथे फाइंड आउट केला. त्यानंतर बघा आपण काढूया इथं x1. बघा x1 आणि x3 पुन्हा आपल्याकडे सेम येणार आहे कारण फ्लेंजचे जे काय डायमेन्शन जे आहे ते सेम आहे. बघा त्याच्यामुळे काय होईल x1 आणि x3 म्हणजे बघा त्यांचं डायमेन्शन 50 डिवाइड बाय 2 म्हणजे हा आपल्याकडे आला 25 मिलीमीटर. त्यानंतर इथे लक्षात घ्या x2. मला इथे x2 काढायचा आहे तर x2 बघा याची जी काही वेब तुम्हाला दिली होती थिकनेस ती आहे आपल्याकडे 10 म्हणजे 10 डिवाइड बाय 2 म्हणजे हा आपल्याकडे आहे 5 मिलीमीटर. आलं लक्षात. त्यानंतर बघा आपण x बार फाइंड आउट करू. x बारचा फॉर्म्युला बघा A1 x1 प्लस A2 x2 प्लस A3 x3 डिवाइड बाय टोटल एरिया म्हणजेच A1 प्लस A2 प्लस A3. चला व्हॅल्यू पुटअप करा. A1 ची व्हॅल्यू 500 त्याला इंटू बघा x1 ची व्हॅल्यू 25 प्लस A2 बघा 1800 त्याला इंटू x2 बघा 5 प्लस A3 बघा 500 त्याला इंटू x3 बघा 25 डिवाइड बाय टोटल एरिया. बघा आपण टोटल एरिया इथे काढलाय 2800. तर याचं कॅल्क्युलेशन करा म्हणजे आपल्याकडे x बार फाइंड आउट होईल. बघा इथे 500 इंटू 25 प्लस 1800 into 5 plus
500 into 25 divided by 2800. बघा अशा पद्धतीने x बार जो आहे तो आहे 12.14 मिलीमीटर. बघा हा झाला आपल्याकडे x बार. त्यानंतर लक्षात घ्या y बार जो आहे y बार आपल्याकडे डायरेक्टली निघणार आहे. बघा टोटल जी डेप्थ आपल्याकडे आहे ती किती आहे 200 म्हणून 200 डिवाइड बाय 2 म्हणजे y बार आपल्याकडे आहे इथं 100 मिलीमीटर. आलं लक्षात. त्यानंतर बघा आपण फाइंड आउट करू Ixx. बघा इथं Ixx फाइंड आउट करणं खूप सोपं आहे. बघा आपल्याकडे फॉर्म्युला 1/12 ब्रॅकेट मध्ये लक्षात घ्या कॅपिटल BD क्यूब मायनस स्मॉल BD क्यूब. आता बघा ह्या व्हॅल्यू आपण कशा पुटअप करणार आहोत. बघा b मग टोटल जी काही आपल्याला जी विड्थ दिलेली आहे ती आहे आपल्याकडे 50 म्हणून ओव्हरऑल 50 इनटू कॅपिटल D म्हणजे ओव्हरऑल डेप्थ ती आहे आपल्याकडे 200 क्यूब मायनस स्मॉल b. आता स्मॉल b बघा कसं काढायचं आपल्याला इथून पूर्ण 50 चा होता तो या ठिकाणी क्लोज झाला. आलं लक्षात. म्हणजे हा 50 आणि इकडचा हा -10 म्हणजे 50 - 10 गेल्यानंतर जी काय आपल्याकडे b म्हणजे याची जी काही विड्थ आहे ती आहे आपल्याकडे 40 इनटू याचा d लक्षात घ्या ओव्हरऑल डेप्थ होती ती 200 त्यातनं वरचं 10 मिलीमीटर आणि खालच्या प्लेनचा 10 मिलीमीटर म्हणजे असे 20 मिलीमीटर आपण मायनस करतोय म्हणजे 200 - 20 म्हणजेच 80. त्याची जी काही डेप्थ निघाली ती आहे 180 क्यूब. बघा म्हणजे Ixx इज इक्वल टू बघा याचं आपण अगोदर कॅल्क्युलेशन करू 50 इंटू 200 क्यूब मायनस 40 इंटू 180 क्यूब डिवाइड बाय 12. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे Ixx 13.89 इंटू 10⁶ मिलीमीटर रेज टू 4. बघा आताशी आपण काय केलं Ixx इथं फाइंड आउट केलं. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे Iyy. बघा आपण इथं आता h1 h2 आणि h3 फाइंड आउट करू. बघा त्यासाठी आपण x1 x2 x3 आणि x बारची व्हॅल्यू आपण इथे लिहून घेतले. बघा समजा h1 जर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर लक्षात घ्या x बारची व्हॅल्यू आपल्याकडे 12.14 आहे आणि x1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 25. तर आपण मोठ्या व्हॅल्यूतनं छोटी व्हॅल्यू मायनस करू. बघा म्हणजेच x1 मायनस x बार. बघा इथे x1 ची व्हॅल्यू 25 मायनस 12.14 म्हणजेच h1 बघा इथं h1 लक्षात घ्या दोन्ही प्लेन जे आहे आपल्या त्यांचे डायमेन्शन सेम आहे म्हणजे h1 आणि h3 बघा दोघांच्या व्हॅल्यू सारख्याच निघणार आहे म्हणजे 25 मायनस 12.14. बघा आपल्याकडे h1 जो आहे h1 आणि h3 12.86 मिलीमीटर. बघा त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे h2. h2 मध्ये लक्षात घ्या x बार मोठा असल्यामुळे आपण x बार पुढे घेऊ मायनस x2 म्हणजे 12.14 मायनस 5. बघा 12.14 मायनस 5 म्हणजे हा आहे आपल्याकडे 7.14 मिलीमीटर. बघा h2 आलं लक्षात. त्यानंतर आपण आता फाइंड आउट करू Iyy म्हणजे फॉर्म्युला बघा इथं Iyy1 प्लस Iyy2 प्लस Iyy3 आलं लक्षात. त्यानंतर आपण एक एक फाइंड आउट करून घेऊ Iyy1. बघा याचा फॉर्म्युला db क्यूब डिवाइड बाय 12 प्लस a1h1 स्क्वेअर. आलं लक्षात. मग आपण काय करू इथे इन शॉर्ट एक शॉर्टकट काम करू म्हणजे Iyy1 आणि Iyy3 दोघांचे डायमेन्शन आपल्याकडे बघायला गेलं तर सेम आहे म्हणजे फाइंड आउट करताना दोघांच्या व्हॅल्यू आपण कॉमन लिहून घेऊ म्हणजे Iyy1 इज इक्वल टू Iyy3. बघा टाका व्हॅल्यू d बघायला गेला तर इथे आपल्याकडे 10 आहे त्याला इनटू b बघा 50 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया 1 500 इनटू h1 बघा h1 ची व्हॅल्यू आपण काढली ती 12.86 स्क्वेअर. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या. बघा Iyy1
इज इक्वल टू I वाय बाय 3. सर याचे कॅल्क्युलेशन करून घ्या. 10 into 50 cube divided by 12 plus 500 into 12.86 square. बघा याचा येणार आन्सर 186.86 into 10⁻³ millimeter raised to 4. बघा आपण म्हणजे इथं I/1 आणि I/3 इथं फाइंड आउट केला. त्यानंतर लक्षात घ्या आपण काढूया इथं I/2. बघा याची व्हॅल्यू इथं पुन्हा फॉर्म्युला dB³ डिवाइड बाय 12 प्लस A2H2 बघा टाका व्हॅल्यू पुट अप करा. बघा हा दुसरी फिगर ऑब्झर्व करा. इथे D आहे आपल्याकडे 180. बघा हा 180 into B³ बघा त्याची विड्थ 10 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A2 बघा A2 ची व्हॅल्यू 1800 into H2 बघा आपण इथे H2 ची व्हॅल्यू इथे काढलेली होती. H2 7.14 त्याचा स्क्वेअर. बघा याचं फायनल आन्सर I/2 चं 180 into 10³ divided by 12 plus 1800 into 7.14 square. बघा याचा आन्सर 106.76 into 10⁻³ millimeter raised to 4. बघा अशा पद्धतीने आपण I/2 इथं फाइंड आउट केला. मग आता लक्षात घ्या आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे I/1 म्हणजे तिघांची आपण ऍडिशन करू. बघा इथे I/1 आणि I/3 यांचं ते काय आन्सर आहे ते कॉमनली हे आन्सर आपण काय करू या आन्सरला इंटू 2 लावू. म्हणजे लक्षात घ्या म्हणजे 2 इंटू आणि लक्षात 2 का लावतोय कारण I/1 आणि I/3 दोघांचा आन्सर सेम असल्यामुळे 2 लावू. 2 इंटू बघा इथे 186.86 into 10⁻³ प्लस त्यानंतर बघा I/2 106.76 into 10⁻³ बघा याचे कॅल्क्युलेशन करा. 2 into 186.86 प्लस 106.76 बघा ह्या दोघांची ऍडिशन केली ती येते आपल्याकडे 480.48 into 10⁻³ आपण कॉमन घेतला millimeter raised to 4. बघा अशा पद्धतीने आपण इथे I/Y इथं फाइंड आउट केला म्हणजे IXX आणि IYY हा जो सम जो आहे तो 6 मार्कासाठी एक्झामला येईल.